हे सापडले सुधाकर काका, पण त्यांचा फोन सापडलाय. मोबाईल सापडला म्हणजे त्याच्यात नक्कीच काहीतरी पुरावा असेल. मग मोबाईलमध्ये काही सापडलं का? या मोबाईल मधून आपल्याला काही ना काहीतरी क्लू नक्कीच सापडेल, जेणेकरून सुधाकर काकांना शोधायला मदत होईल आपली. काहीच नाही सापडणार. काहीच नाही सापडणार, कारण या मोबाईलमध्ये काहीच नाहीये. तुमच्या केसबद्दल परत तपास सुरू झाला हे कळलं, म्हणून मी स्वतः जातीने इथं आलो. कसं आहे साहेब, एवढी महत्वाची केस आणि माझ्या ज्युनियर गाडी कशी सोपवणार ना. जे तुमचा चेक करून झालाय तर हा मोबाईल? हो साहेब, फोन सापडल्या लगेच चेक केला, पण फोन तर पूर्णपणे डेड आहे. धैर्य साहेब, तुमची फेरी आता पूर्णपणे वाया गेली. म्हणजे फोन मिळायचा काही फायदा झालाच नाहीये तर. चला, या इन्स्पेक्टरने पैसे घेतल्यासारखं माझं काम तरी केलं. आणि आई, अजून एक वाईट बातमी आहे. ज्या ठिकाणी इन्स्पेक्टरला सुधाकर काकांचा फोन सापडला, तिथं आजूबाजूला रक्त सांडलेलं. त्यामुळं कदाचित सुधाकर काकांबरोबर सुद्धा काहीतरी घातपात झालेला असू शकतो. तसं पोलीसवाले आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये शोधतायत. आणि शवगृहात सुद्धा नाही सापडले सुधाकर काका. आजूबाजूला रक्त सांडलेलं. त्यामुळं कदाचित सुधाकर काकांबरोबर सुद्धा काहीतरी घातपात झालेला असू शकतो. मधुसूदन काकांच्या ऍक्सिडेंट नंतर सुधाकर काका लई डिस्टर्ब होते आणि गेल्या काही दिवसांपासून आहे ना ते गायब पण नाही. त्यामुळं आता सुधाकर काकांकडनं काही इन्फॉर्मेशन मिळेल ही आशाच संपली. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत, पण आता माझे मिस्टरही गेले. तुमचा गुन्हेगार आता या जगात नाहीये. सावी, सुधाकर काकांनी तर लिहून ठेवलं नसेल ना? तू दिलेल्या चारही माणसांची माहिती आम्ही काढली आहे. ते चारही माणसं आहेत ना सरकारी अधिकारी आहेत, त्यामुळे ते हे सगळं असलं काहीतरी करणं शक्यच नाहीये अगं. आणि तू ज्या नंबरच्या गाड्या सांगितल्या होत्या ना त्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत, खरं पण त्याचं मॉडेल काहीतरी वेगळं आहे. नाही सापडले सुधाकर, नाही सापडले सुधाकर. आजूबाजूला रक्त सांडलेलं. सुधाकर काकांबरोबर सुद्धा घातपात झालेला असू शकतो. सावकाश बस इथं. सावकाश. वहिनी पाणी आणा. सावी, सावी काय होतंय तुला? सावी अगं बोल की काहीतरी. काय तुझं काय काम आहे?
चल मग चल. श्वास घे सावकाश. सावी अगं बोल की. काय होते बाळा? सावी, तिला काही माहिती नसलं तरी सुधाकर काकांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय हे जाणवलं असणार तिला, म्हणून घाबरली असेल ती. सावी, काय झालं? तुला बरं नाही का वाटत आहे? कसला त्रास होतोय? बोल ना, आम्हाला सांग ना, काय होतंय? सावी, सावी बघ, आमच्याकडे बघ. हा, काय होतंय? भाऊजी, आपण डॉक्टरांना बोलूया काय? कशाला? ती फक्त घाबरली ना रे. होईल शांत थोड्या वेळाने, म्हणून म्हटलं उगाच डॉक्टर कशाला. भाऊजी, हिला खोलीत घेऊन जाऊया, आराम करेल तर बरं वाटेल. चला. धैर्य, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी तुझी आई आहे. इतक्या सहजासहजी मी तुला सुधाकर पर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. सावी काय होतंय तुला? सावकाश, तू बस. सावी बाळा, काय होतंय तुला? आपण खेळायचं का काहीतरी? तुझी सगळी खेळणी इथंच आणून ठेवलेत. थांब, मी आणतो. हे बघ हा बघ तुझा टेडी बेअर. हा उंट बघ, कसा मान बघ त्याची कशी हलते. आणि हे कशी वाजवते मग. हा बॉल आठवतोय? आपण याच्यासोबत किती खेळायचो ना. ही धैर्य, तुम्ही किती करता माझ्यासाठी? मी खूप चुकीचं वागतेय तुमच्याशी. तुमच्यापासून मी सगळं लपवून ठेवायला नको होतं. बस झालं, आता हे सगळं थांबवलं पाहिजे. सावी, हे बघ सावी, काय होतंय बाळा तुला? धैर्य, असं सांगू तुम्हाला मला काय होतंय ते? मला माहितीये हे सगळं माझ्यामुळेच झालंय. तुझ्या अशा अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी ना पप्पांना वाचवू शकलो, ना सुधाकर काकांना. तुला सुद्धा नाही बरं करू शकलो. मी हारलोय. सगळं संपलंय माझ्यासाठी. खरंच हारलोय मी.
नाही धैर्य, तुम्ही नाही हरला. हे सगळं तुमच्या आईमुळे घडले, दामिनी मॅडम मुळे घडले. खुनी आहेत त्या, पण तरी मला तुम्हाला काही सांगता येत नाहीये. बस झालं, आता मी गप्प नाही बसणार. आता मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. नाही, तुम्ही 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 नाही, तुम्ही तुम्ही नाही. काय बोलतेस तू? तुम्ही नाही. तुम्ही रडू 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 नका. मग तू परत ये ना सावी, बरी हो ना लवकर. सावी, मला गरज आहे तुझी. तुझ्याशिवाय कंप्लीट एकटा आहे मी. प्लीज सावी, प्लीज परत ये की, प्लीज परत ये. बरी. बोल सावी, का थांबलीस? धैर्यांना सगळं सांगून टाक. सावी, लय रडवलं ना मी तुला, पण आता बस. आता काहीच नाही बोलायचं. आता चल, तू झोप बरं, आराम कर जरा वेळ. हा, झोप. चल चल. मला लवकरात लवकर सावीला घेऊन डॉक्टर फडणीसांकडे गेलं पाहिजे. सावीला बरं केलंच पाहिजे. बोला मिस्टर मुजुमदार. डॉक्टर साहेब, आज सावीला लई जास्त पॅनिक अटॅक आला होता. म्हणजे ऍक्च्युली मी तिच्या पप्पांच्या मित्राला शोधायचा प्रयत्न करत होतो, आणि मला असं कळलंय की कदाचित ते या जगात नाहीयेत, आणि सावीला या गोष्टीचा लई जास्त त्रास झालाय. मिस्टर मुजुमदार, हे काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सावीवर मेंटल प्रेशर येईल असं काहीही घडता कामा नये. पण हे वरचे वर चाललंय. हे असंच चालू राहिलं तर त्या कदाचित कधीच बऱ्या होणार नाहीत. डॉक्टर साहेब, अहो प्लीज असं काही बोलू नका. तुमच्या वागण्यामुळे मला हे बोलावं लागतंय. मिस्टर धैर्य, सावीच्या उपचारांबद्दल तुम्ही सिरियस नाही आहात हेच यातून कळतंय. मिस्टर धैर्य, प्लीज प्लीज त्यांची नीट काळजी घ्या, नाहीतर तुम्ही तुमच्या मिसेसला कायमचं गमावून बसा. नमस्कार मॅडम. बघा मॅडम, शेवटी मीच तुमच्या उपयोगी पडलो. कसं काय? फोन तर बंदच होता ना. नाही मॅडम, तसं नाहीये. मोबाईल चालू होता. जसं तुम्ही मला फोन केला तसं मी
कांबळे तिकडं चेक करा. सर फोन सापडला सर. बोईटे काय सापडला का फोन? येस सर. काय मिळालं का फोन मध्ये? नाही सर, आत्ताच सापडलाय. चेक करणारच होतो. तू एक काम कर, SP साहेबांना हे फोन करून कळव. येस सर. आणि तू बघ काही संशयित मिळतंय का? जा तिकडे. ओके सर. हा सगळा डेटा मला आता डिलीट करायला पाहिजे. डिलीट. हे 2 व्हिडिओ कसले? हे पण डिलीट व्हायलाच पाहिजेत. अरे या मोबाईलला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? हो ना चालू. 2 फाईल डिलीट झाल्या असत्या म्हणजे बरं झालं असतं. मोबाईल कसा सुरू होत नाही? पण सगळं नीट डिलीट झालंय का बघितलं का तुम्ही? हो मॅडम, नक्की. कसं आहे मॅडम, आपलं सगळं काम कसं परफेक्ट. सगळं डिलीट झालं होतं. बाकी सगळे व्हिडिओ डिलीट झाले होते आणि काही व्हिडिओ तर फॅमिलीचेच होते. आणि उरलेल्या फाईलमध्ये पण तसंच काहीतरी असेल. काय फरक पडतो मॅडम? ठीक आहे, तुमचा मोबदला. थँक्यू मॅडम. मॅडम पण धैर्य सर तर तिथे सुधाकरला शोधण्यासाठी आले होते. तिथं आल्यानंतर त्यांना कळलं की मोबाईल सापडलाय. मग तुम्ही सुधाकर बद्दल सोडून मोबाईल बद्दल सगळं मिटव हे का सांगितलं? नाही म्हणजे मॅडम, सुधाकर तिथं सापडणारच नाही याची खात्री होती का तुम्हाला? सांगितलं तेवढं काम करा, नसत्या चौकशा करत बसू नका. निघा. हे भास्कर, कोणीतरी म्हणलंय बरं का, भरल्या घरामध्ये का नाही हे असं असं डोक्याला हात लावून बसू नये. अरे काय म्हणलंय? दादा, भास्कर प्लीज, माझी ना कोणाशीच बोलायची इच्छा नाहीये. तुम्ही प्लीज जा इथनं. अरे मग आम्हाला पण काय हाऊस नाही. पाऊस नाही. पण आपलं काहीतरी नातंय. नाचय नाचय. थांब की सांगायला लागलो ना. सांग सांग सांग. लहान भाऊ आहे तो आमचा. भाऊ आहे. हे बघ, तुला तुला बाबा कसलं टेन्शन नाही का रे बाबा? टेन्शन हा, हे बघ, कसलं टेन्शन आहे? हा? हा हा? नाही, तुला कसलं टेन्शन असलं ना तर हे बघ. हा, हे एकदा का पोटातून डोक्यात गेलं ना, खलास. टेन्शन खलास.
मला गरज नाहीये त्याची. अरे काय माणूस आहे, गरजेसाठी पित नसतात. खरं सांग ए भास्कर, तू गरजेसाठी पितो का? ए भाऊ, मी गरजेसाठी नाही पित. अरे कसं आहे, हे एकदा प्यायलं का रे, असं एकदम मोकळं वाटतंय, मोकळं. होय आम्ही कुठं गरजेसाठी पितो, तू गरजेसाठी पितो काय भास्कर? नाही मी पण नाही पित. धैर्य, लेट मी एक्सप्लेन. धैर्य, दिवसभर ना आपल्या डोक्याला असा शॉर्ट झालेला असतोय. हे एकदा पोटात गेलं ना की सगळं टेन्शन एकदम फ्री. फ्री फ्री एकदम फ्री. धर धर बाबा, हा ट्राय कर. धर. राईट. एकदा सांगितलं ना, नकोय मला. असं चल चल, जर नाही पाहिजे तर नको पिऊ. जर आपण का नाही दारूला जबरदस्ती करायची नाही. जबरदस्ती नाही. बॉटल इथं ठेवून देऊ. ह्याला प्यायचे असेल तर पिऊ देत, नाहीतर आपण पिऊन टाकू. वे बाबा, तुला प्यायचे तर पी, नाहीतर काय बघ तू काय करायचं. चल बाबा चल. एक शेवटची गोष्ट, ॲडवाईस फ्री. परत कधी भरल्या घरामध्ये डोक्याला हात लावायचा नाही. नाही, धैर्य नाही हरले. नाही धैर्य, तुम्ही नाही हरला. नाही हरला तुम्ही. धैर्य नाही हरला. धैर्य नाही. सावी, सावी, काय काय होतंय तुला? नाही हरले धैर्य. धैर्य नाही हरले. सावी उठ, काय होतंय? सावी, वहिनी, धैर्य कुठे आहेत? भाऊजी खाली असतील ग. सावी, काय झालं? कुठे चाललीस? अगं थांब. काय झालं? कुठे चाललीस? वहिनी, मी आता धैर्यानं सगळं खरं सांगून टाकलं. बस झालं आता. मी आता हे नाटक कंटिन्यू नाही करू शकत.